थोडक्यात वाचलो नाही तर आज ट्रेनमध्ये अडकलोच असतो. तर जे महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी कामावरून लवकर चालतो कारण दत्ता जाणार होता पुण्याला. त्याला स्टेशन पर्यंत सोडायचं काम आपलं होतं. मग मी आणि दत्ता निघालो मिरज रेल्वे स्टेशनकडे. थोड्या वेळानंतर मिरज मध्ये पोहोचलो आणि सकाळचं वातावरण मिरजत तर एक नंबरचं झालं. तेवढ्या दत्ता मला ट्रेन मध्ये खायला चिप्स पॅकेट घेऊया. ते वंदे भारतनं चाललेला आणि वंदे भारत मध्ये 20चं पॅकेट 40ला मिळते. तेवढ्यात आपल्याला संजय दा भेटले. त्यांना भेटू आम्ही निघलो रेल्वे स्टेशनकडे. तिथं आलो, पहिला आपली गाडी सेफ जागेवर पार्किंग करून घेतलो. आम्ही थोडं लवकरच पोहोचलेलो. रेल्वे यायला अजून अर्धा तास होता. आता इथं वर आलोय तर दत्ताला ट्रेन मध्ये बसवूनच जाऊया म्हटलं. मग माझ्यासाठी एक प्लॅटफॉर्म तिकीट काढलं. एक तास वाट बघल्यानंतर रेल्वे आली. तेवढ्या दत्ता म्हणला रेल्वे तर 15 मिनिट थांबते इथं, चल तुला आतून दाखवतो. मग मी बी गेलो आत बघायला. आपण जनरल डब्यातनं जाणारी माणसं कधी वंदे भारतनं गेलो नव्हतो. आत गेलो, बघतोय तर काय इथं तर विषय टॉप क्लासचा होता. तेवढ्यात दत्ता वॉशरूमला गेला आणि दरवाजाचा अलार्म वाजायला लागला. आता सीन असा झालता की दत्ता तर बोललेला 15 मिनिट रेल्वे थांबते आणि 2 मिनिटात सगळे दार बी बंद. पटकन उडी मारलो आणि बाहेर आलो. नाहीतर दत्ता नादात ट्रेन मध्ये अडकलोच असतो. तर भावांनो, तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.